27 एप्रिल रोजी जान्हवी संघवी या त्यांच्या मुलीसोबत थोराइक्कम मधील फ्रोझन बॉटल मध्ये गेले। तिथे चिमुकलीने सील बंद बोबा ड्रिंक घेतली। बाटली सील बंद असली तरी त्यात काचेचा तुकडा होता। चिमुकलीने ग्लासला आईस क्यूब समजून तोंडात घातले, पण थोड्याच वेळात ती काच असल्याचे लक्षात आले आणि तिने ग्लास तोंडातून बाहेर काढला। तिच्या आईने चिमुकलीला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, जिथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। संघवी यांच्या मुलीला दुसऱ्या दिवशी परत उलट्या झाल्या, तेव्हा त्यांनी तिला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं। त्यानंतर त्यांनी फ्रोझन बॉटलशी संपर्क साधला आणि त्याचे मार्केटिंग लीड विपुल चौधरी यांनी त्यांना आश्वासन दिले की कंपनी याची जबाबदारी घेईल आणि रुग्णालयाचा सर्व खर्चही उचलेल। त्यानंतर त्यांनी सर्व वैद्यकीय कागदपत्रेही सादर केली, पण 20 दिवसांहून अधिक काळ लोटला तरी त्यांच्याकडून संघवीला अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि त्यांच्या कॉल ईमेल्सलाही ते दुर्लक्ष करताय। मुलीची आई जान्हवी संघवी आंतरराष्ट्रीय इतिहास शिक्षिका असून या हृदयद्रावक घटनेची माहिती त्यांनी आपल्या लिंक्डइन वर दिली आहे। पण आम्ही दर महिन्याला 2.5 कोटीहून अधिक बाटल्या तयार करतो आणि अशा प्रकरणाचा आमच्या ब्रँडवर परिणाम होणार नाही, असे थेट उत्तर कंपनीने त्यांना दिले। त्यामुळे आता लोकांमध्ये संतापाची लाट उसळताना दिसते।